Hello everyone. In this lecture we are going to learn about solution of differential equation. या लेक्चरमध्ये आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हा पार्ट बघणार आहोत. सो याच्यामध्ये टोटल 4 टाइप्स आहेत. त्यातला आपण पहिला टाइप बघणार आहोत. व्हेरीफाय दॅट द गिवन एक्सप्रेशन इज अ सोल्युशन ऑफ द करस्पॉन्डिंग डिफरन्शियल इक्वेशन. तुम्हाला एक इक्वेशन किंवा एक्सप्रेशन दिलं जाईल आणि ते तुम्हाला दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे का नाही हे फाइंड करायचं आहे. द फर्स्ट क्वेश्चन इज xy इज इक्वल टू log y प्लस सी इज अ सोल्युशन ऑफ dy अपॉन dx इज इक्वल टू y स्क्वेअर अपॉन 1 मायनस x1. सो आपल्याला xy इज इक्वल टू log y प्लस सी हे या इक्वेशनचं या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे का नाही हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. सो आता हे स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते आपण बघूया. सो लेट्स वी स्टार्ट. जे आपल्याला इक्वेशन व्हेरीफाय करायचं आहे ते इक्वेशन आपण लिहून घेऊया. आपल्याला दिलेलं आहे xy इज इक्वल टू log y प्लस सी. सो फर्स्ट स्टेप इज डिफरन्शिएट द बोथ साइड्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर आता याला डिफरन्शिएट करताना याच्यामध्ये x आणि y या दोन व्हॅल्यूजमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. सो मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपल्याला डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल आपल्याला याच्यामध्ये यूज करावा लागेल. सो सगळ्यात पर्यंत आपण लिहून घेऊया डिफरन्शिएट करण्याचं. डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय एक्स इंटू वाय विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय प्लस सी. सो लेफ्ट साईडला आपल्याला डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल अप्लाय करावा लागणार आहे. सो वी हॅव टू अप्लाय द प्रोडक्ट रूल. सो फर्स्ट फंक्शन एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ वाय. डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे काय येणार आहे ते डी वाय अपॉन डी एक्स प्लस सेकंड फंक्शन जे वाय ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स. डी बाय डी एक्स ऑफ एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार आहे आपल्याकडे 1 विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय आणि डी बाय डी एक्स ऑफ सी. हे दोन्ही आपल्याला सेपरेट करता येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा डी बाय डी एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय. तर लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे 1 अपॉन वाय आणि वाय हे फंक्शन आणखीन असल्यामुळे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला मिळणार आहे डी वाय अपॉन डी एक्स. सी ही कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ अ कॉन्स्टंट टर्म विच इज अ 0. सो प्लस 0. सो नेक्स्ट आपल्याला मिळालेलं आहे एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस वाय इंटू 1 बिकम्स वाय विच इज इक्वल टू 1 अपॉन वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स. सो या टर्ममध्ये डी वाय बाय डी एक्स आहे आणि या टर्ममध्ये पण डी वाय बाय डी एक्स आहे. सर आपण या दोन्ही टर्म आपण एकत्रित करून लिहू शकतो. त्यासाठी काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये हे तर आपण पलीकडे पाठवू शकतो किंवा हे आपण अलीकडे घेऊ शकतो. तर सोपी कोणती स्टेप पडेल आपल्याला याच्यामध्ये ही जी साईड आहे आपण ही लेफ्ट साईडला मूव्ह करूया आणि हा प्लस वाय आहे तो आपण राईट साईडला मूव्ह करूया. सो पहिली टर्म आपली आहे तशीच एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज. ही पूर्ण टर्म जी प्लस आहे ते आपण इकडे घेतली मायनस 1 अपॉन वाय डी वाय अपॉन डी एक्स विच इज इक्वल टू हा प्लस वाय पलीकडे गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे मायनस वाय. ओके. आता या दोघांमध्ये डी वाय बाय डी एक्स कॉमन आहे. सो आपण डी वाय बाय डी एक्स कॉमन लिहूया आहे तसंच कॉमन काढून आणि ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहणार आहे आपण यातली एक्स टर्म शिल्लक राहिली मायनस याच्यामधली 1 अपॉन वाय टर्म शिल्लक राहिली विच इज इक्वल टू मायनस वाय. सो आता इथे एक्सचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे किती असणार आहे 1 असणार आहे. सो क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला काय मिळालं याच्यामध्ये डी वाय अपॉन डी एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मल्टिप्लाइड बाय वाय इट बिकम्स एक्स वाय 1 मल्टिप्लाइड बाय वाय इट बिकम्स मायनस 1 डिवायडेड बाय 1 मल्टिप्लाइड बाय वाय इट इज अ वाय विच इज इक्वल टू मायनस वाय. ओके. सो नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय मिळेल आपल्याला पाहिजे तर डी वाय बाय डी एक्स जे एक्झाम्पलमध्ये आपण मध्ये बघितलं होतं डी वाय बाय डी एक्स फक्त एका साईडला होतं. तो आपल्याला हे डी वाय बाय डी एक्स फक्त इथे ठेवावे लागतील शिल्लक आणि ही पूर्ण टर्म आपल्याला पलीकडे पाठवावं लागेल. देअरफॉर आपल्याला काय मिळणार आहे डी वाय अपॉन डी एक्स विच इज इक्वल टू हा जो वाय डिवाइड आहे पलीकडे गेल्यानंतर तो मल्टिप्लाय होईल. सो इट बिकम्स मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय ही जी वरची टर्म आहे टॉपला ती खाली जाईल. सो इट बिकम्स एक्स वाय मायनस 1. म्हणजेच आपल्याला काय मिळालं आहे देअरफॉर बघा या मायनसला आपल्याला प्लस करावं लागेल. तर आपण वरती आणि खाली जर निगेटिव्हली मल्टिप्लाय केलं तर ही एक्स वायची टर्म निगेटिव्ह होईल आणि ही टर्म पॉझिटिव्ह होईल. म्हणजेच आपल्याला काय मिळालं डी वाय अपॉन डी एक्स विच इज इक्वल टू मायनस मायनसने मल्टिप्लाय केलं मायनस मायनस बिकम्स प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय
हे -xy होतील ते आपण नंतर लिहूया आणि हे +1y होईल 1 होईल ते आपण अलीकडे लिहूया. सो इट इज अ 1 - xy. सो दिस इज अवर रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन आणि आपण ती व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे दिलेल्या सोल्युशनवरून. सो xy इज इक्वल टू log y प्लस c इज अ सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. मग पुढे तुम्ही लिहू शकता इथे वरती वाटलंच तर हेन्स xy is equal to log y plus c is solution of given differential equation. Next problem is y is equal to e raised to minus x plus ax plus b is a solution of e raised to x d square y upon dx square is equal to 1. हे जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे हे इक्वेशन या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. सो जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ते आपण आहे तसंच लिहूया. y इज इक्वल टू e रेज टू मायनस एक्स प्लस ax प्लस b. ओके. सो आता याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आपण दोनदा डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो y बिकम्स dy अपॉन dx आणि इथे काय असणार आहे तुमच्याकडे dy dx ऑफ e रेज टू मायनस एक्स प्लस ax प्लस b. सो आपल्याला मिळालेलं आहे इथे dy अपॉन dx इज इक्वल टू dy dx ऑफ e रेज टू मायनस एक्स. सो e रेज टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे e रेज टू मायनस एक्स आणि या मायनस एक्सचा परत मल्टिप्लाय करायला लागेल. मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे -1 प्लस ax मध्ये a ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला किती मिळतो 1 प्लस b ही कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे 0. देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस आणि इथले प्लस काय होणार आहे तुमच्याकडे मायनस e रेज टू मायनस एक्स प्लस a. ओके. आता याला आपल्याला परत डिफरन्शिएट करावं लागेल आणखीन एकदा. आपण काय करूया आता याच्यामध्ये डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू a. आपण जे दिलेलं इक्वेशन आहे त्याला आपण 1 म्हणूया. दिस इज इक्वेशन नंबर 2. मग या इक्वेशनला परत जर डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे बघा. देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण करतोय. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इट बिकम डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनसचं साईन आपण तसंच ठेवलं. ई रेज टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला किती मिळणार आहे. सो ई रेज टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस एक्स ई रेज टू मायनस एक्स ॲज इट इज आणि या मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत किती मिळणार आहे -1 प्लस एचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला किती मिळणार आहे 0. देअरफॉर पुढे काय मिळणार आहे आपल्याकडे इथे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू मायनस आणि हे मायनस किती मिळणार आहेत आपल्याकडे प्लस ई रेज टू मायनस एक्स. मग आता पुढे काय करता येईल आपल्याला या ई रेज टू मायनस एक्सला आपल्याला पॉझिटिव्ह करून कसं लिहिता येईल. देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू निगेटिव्हची सम जर आपण बॉटमला घेतली तर ती काय होणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. सो 1 अपॉन ई रेज टू एक्स. सो ई रेज टू एक्सने इकडे डिवाइड केलं तर ते इकडे गेल्यानंतर काय होतील मल्टिप्लाय होतील. सो इट बिकम्स ई रेज टू एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू इकडे शिल्लक काय राहिलं आहे 1. सो दिस इज युअर रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन विच वी वॉन्ट. देअरफॉर तुम्ही काय म्हणू शकता हे आपल्याला आन्सर पाहिजे होतं फायनली जे आपल्याला विचारलं होतं. म्हणजे दिलेलं जे इक्वेशन आहे आपल्याकडे y इज इक्वल टू ई रेज टू मायनस एक्स प्लस ए एक्स प्लस बी इज सोल्युशन ऑफ कशाचं सोल्युशन आहे ते ई रेज टू एक्स डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू 1. या डिफरन्शियल इक्वेशनचं हे सोल्युशन आहे असं आपण प्रूव्ह केलं. नेक्स्ट एक्झाम्पल इज y is equal to x raised to m is solution of x square d square y upon dx square minus mx dy by dx plus my is equal to 0. सो आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे y is equal to x raised to m या डिफरन्शियल इक्वेशनचं ते सोल्युशन आहे. सो आपण जे इक्वेशन घ्यायचे ते घेऊया आपण याच्यामध्ये y is equal to x raised to m. या इक्वेशनला आपण काय करूया इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. सो आपण काय करतो इक्वेशन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स.
differentiate with respect to x. So y becomes dy upon dx, which is equal to dy dx of x raised to m. So इकडे dy by dx as it is आणि dy dx of x raised to m याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचा पॉवर रूल आपल्याला आपण काय करणार आहे, m खाली घेतला आणि इथे x raised to m मधनं 1 मायनस केला, m minus 1. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. आता हा जो इक्वेशन आहे याला परत एकदा आणखी डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर इट बिकम्स डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू एम ही कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज आणि पुढे काय येणार आहे डी वाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एम मायनस 1. देअरफॉर वी हॅव डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू एम ही कॉन्स्टंट टर्म आहे तशीच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एम मायनस 1. याच्यामधला जो तुमचा एक्सपोनंट आहे तो खाली येईल इथे एम मायनस 1 आणि एक्स रेस टू काय येणार आहे एम मायनस 1 मायनस 1. सो इट बिकम्स एम मायनस 2. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 3. सो आता हे सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या वायची व्हॅल्यू डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू इक्वेशन 1, 2, 3 हे आपल्याला दिलेले जे डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडमध्ये प्लग करून आन्सर जर 0 आलं तर दिलेलं इक्वेशन हे या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. सो एल एच एस ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आपल्याकडे काय आहे, एल एच एस ऑफ डिफरन्शियल इक्वेशन किती आहे आपल्याकडे एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस एम एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस एम वाय. ठीक आहे. सो याच्यामध्ये 1 बाय 1 आपण सगळ्या व्हॅल्यूज टाकून जाऊया. सो इक्वल टू साईन थोडंसं इकडे देतो एक्स स्क्वेअर ॲज इट इज इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वेशन 3मध्ये आपण फाइंड केलेलं आहे ते आहे एम इंटू एम मायनस 1 इंटू एक्स रेस टू एम मायनस 2 मायनस एम एक्स ॲज इट इज डी वाय बाय डी एक्स आपल्याकडे इक्वेशन नंबर 2मध्ये आहे त्याची व्हॅल्यू आहे मल्टिप्लाइड बाय एम एक्स रेस टू एम मायनस 1 प्लस एम इंटू वायची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे वाय इज इक्वल टू इक्वेशन 1मध्ये इट इज अ एक्स रेस टू एम. सो लेट्स वी सिम्प्लिफाय दिस फर्दर. ओके, विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ॲज इट इज एम इंटू एम इट बिकम्स एम स्क्वेअर and m into minus 1 it becomes minus m square minus m आणि इथे काय आपल्याकडे सेपरेट करून जर तुम्ही लिहिलं इट बिकम्स एक्स रेस टू एम इंटू एक्स रेस टू मायनस 2. सो एक्सपोनंटचे जर तुम्हाला सेपरेट करावेला असतील तर तुम्ही त्याचे बेस सेपरेट घेता आणि एक्सपोनंट परत त्याच्यामध्ये सेपरेट करता येतात अकॉर्डिंग टू द एक्सपोनंट रूल्स. पुढे मायनस तुमच्याकडे काय मिळणार आहे एम मल्टिप्लाइड बाय एम इट बिकम्स एम स्क्वेअर. इथे पण काय आपल्याकडे एक्स ॲज इट इज आणि इथे पण आपण सेपरेट करून लिहूया एक्स रेस टू एम इंटू एक्स रेस टू मायनस प्लस शिल्लक काय राहिलं आपल्याकडे इथं एम एक्स रेस टू एम. पुढे आता काय होईल याच्यामध्ये आपल्याला बघा इथे एक्सचा काहीच एक्सपोनंट नाही म्हणजे काय इथे एक्स रेस टू 1 आहे. ओके, सो इथे एक्स स्क्वेअर आणि एक्स रेस टू मायनस 2 एक्स स्क्वेअर आणि एक्स रेस टू मायनस 2 हे दोघे मिळून एकमेकांना मिळून काय होईल बरं दोघांना आपण कंबाईन करूया. दोघांचा बेस एकदाच घेतला आणि इथं काय आलं तुमच्याकडे 2 मायनस 2 शिल्लक काय राहिलं इथे एम स्क्वेअर मायनस एम इंटू एक्स रेस टू एम मायनस हा एक्स रेस टू 1 आणि एक्स रेस टू मायनस 1 दोन्ही मिळून काय होईल तुमच्याकडे एक्स रेस टू 1 मायनस 1 अकॉर्डिंग टू द एक्सपोनंट रूल. जर बेस सेम असतील तर एक्सपोनंट आपण काय करतो कंबाईन करतो. एक्स आणि एक्स हा बेस समान आहे सो 1 आणि मायनस 1 आपण कंबाईन करून दिलं. शिल्लक राहिलं आपल्याकडे इथं एम स्क्वेअर इंटू एक्स रेस टू एम प्लस एम इंटू एक्स रेस टू एम. सो 2 मायनस 2 किती होणार आहे 0. सो इट बिकम्स एक्स रेस टू 0. पुढे आहेत आपल्याकडे आता आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकूया आपण एक्स रेस टू एमने. सो एक्स रेस टू एम मल्टिप्लाइड बाय एम स्क्वेअर सो इट बिकम्स एम स्क्वेअर एक्स रेस टू एम. एम इंटू एक्स रेस टू एम किती येणार आहे मायनस एम एक्स रेस टू एम. पुढे मायनस एक्स रेस टू 1 मायनस 1 किती होणार आहेत आपल्याकडे एक्स रेस टू 0. पुढे इथे आपल्याकडे काय आहे एम स्क्वेअर इंटू एक्स रेस टू एम प्लस एम इंटू एक्स रेस टू एम. सो
नेक्स्ट आपल्याला काय करता येईल, तर ब्रॅकेट घ्यायची आवश्यकता नाही आहे. एक्स रेस टू 0, एनिथिंग रेस टू 0 जर असेल तर त्याचं आन्सर किती असतं 1 इंटू आपल्याला काय मिळालं एम स्क्वेअर इंटू एक्स रेस टू एम मायनस एम इंटू एक्स रेस टू एम. पुढे एक्स रेस टू 0 किती आपल्याकडे 1 इंटू एम स्क्वेअर इंटू एक्स रेस टू एम प्लस एम इंटू एक्स रेस टू एम ॲज इट इज. जर आता ह्या तुम्ही टर्म्स ऑब्झर्व केला, इथे आहे आपल्याकडे एम स्क्वेअर एक्स रेस टू एम आणि इथे 1 आहे. इथे पण आहे आपल्याकडे एम स्क्वेअर एक्स रेस टू एम. हे प्लस आहे, हे मायनस आहे, दोन्ही टर्म काय होऊन जातील, या कॅन्सल होऊन जातील. प्लस मायनस सेम टर्म असल्यामुळे सबट्रॅक्शन त्यांची होऊन गेली. पुढे एम एक्स रेस टू एम आणि इथे पण आहे एम एक्स रेस टू एम. या दोन्ही टर्म पण आपल्या काय होऊन गेल्या, कॅन्सल होऊन गेल्या. सो फायनली वी गॉट द आन्सर 0. सो दिस इज युअर right hand side of the differential equation. So our therefore given equation is a solution of this differential equation. म्हणजे y is equal to x raised to m is the solution of x square du square y upon dx square minus mx dy by dx plus my which is equal to 0. So अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल प्रूव्ह करायचं आहे. अगोदर दोघांचे डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह, आणि ज्या काय वायची व्हॅल्यू फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आणि सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपण इक्वेशनच्या जे काय डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याच्या LHSमध्ये प्लग केली आणि अकॉर्डिंग टू द आपण एक्सपोनंट रूल सॉल्व्ह करून घेतलं. ज्या ठिकाणी एक्सपोनंट कंबाईन करायची गरज होती तिथे कंबाईन केले, ज्या ती ब्रेक करायची गरज होती तिथे ब्रेक केले आणि अशा प्रकारे तुम्हाला सिम्प्लिफाय करून आन्सर मिळालेला आहे 0. सो दिस इज युअर राईट हँड साईड ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन विच वी वॉन्ट. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह झालं, hence proof. So the given equation is a solution of the differential equation. Next question is, verify that y is equal to log x plus c is a solution of the differential equation x into d square y upon dx square plus dy upon dx which is equal to 0. तर आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला y is equal to log x plus c हे या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे असं आपल्याला हे दाखवायचं आहे. तर आपल्याला ह्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ऑब्झर्व केलं तर आपल्याला 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेला दिसतोय. सो जे काय आपल्याकडे दिलेलं इक्वेशन आहे ते आपल्याला दोनदा डिफरन्शिएट करावं लागेल आणि त्याला या डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आणलं की आपल्याला प्रूव्ह करता येईल की y इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी इज द सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. सो लेट्स वी स्टार्ट. सो गिवन इक्वेशन इज y इज इक्वल टू log x प्लस सी. सो आता या इक्वेशनला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल. सो लेट्स वी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो इट बिकम्स dy अपॉन dx विच इज इक्वल टू d by dx ऑफ log x प्लस सी. Therefore it becomes dy upon dx which is equal to d by dx of log x म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ log x असतो आपल्याकडे 1 upon x आणि d by dx of c means what, it is a constant term so its derivative is a 0. So we do not write the 0 again. इथे 0 ची काहीच व्हॅल्यू नाहीये. आपण काय करूया पुढच्या स्टेपमध्ये हा जो 1 upon x आहे याच्यामधला x डिनॉमिनेटरचा जो डिवायडेड आहे इथे, सो इकडे पलीकडे गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. सो देअरफॉर इट बिकम्स x इंटू dy अपॉन dx विच इज इक्वल टू 0. आता थोडा पार्ट तर करून झाला आपला इक्वेशनचा. आता याला आपल्याला काय करावं लागेल, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट with respect to x. So it becomes d by dx of x into dy upon dx which is equal to 0. So again इथे दोन फंक्शन मध्ये प्रोडक्ट आहे x आणि dy by dx. प्रोडक्ट असल्यामुळे आपल्याला डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल आपल्याला याच्यामध्ये यूज करावा लागेल. सो अकॉर्डिंग टू द डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट रूल देअरफॉर वी हॅव पहिला जो फंक्शन आहे तो ॲज इट इज x ॲज इट इज अँड d by dx of dy upon dx plus dy by dx as it is दुसरं फंक्शन as it is into d by dx of पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह x which is equal to 0. Therefore x as it is d by dx of dy by dx म्हणजे dy by dx ला आपण डबल डिफरन्शिएट करतोय. इट बिकम्स d square y upon dx square plus dy by dx as it is
आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याकडे किती असतो, इट इज अ 1. सो फायनली विच इज इक्वल टू 0. सो फायनली वी गॉट द रिक्वायर्ड इक्वेशन. जे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन हवं होतं तेच आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. सो वी प्रूव्ड दॅट गिवन इक्वेशन इज अ सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी एक्स विच इज इक्वल टू 0. सो आपण जे काय आपल्याकडे इक्वेशन होतं त्याला डिफरन्शिएट करून हे डिफरन्शियल इक्वेशन तयार होतं जे रिक्वायर्ड होतं आपल्याला. सो फायनली आपल्याला द्यायचं आहे हेन्स y is equal to log x plus c is the solution of differential equation x into d square y upon dx square plus dy upon dx which is equal to 0.